मोठ्या कमर्शियल बांधकामांना संरक्षण तर छोट्या रेसिडेन्शियल बांधकामावर फौजदारी कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची मिळकतीधारकावर होत असलेल्या कारवाईची खातेनीय चौकशी करा। समाविष्ट 42 गावांमध्ये प्राधिकरण स्थापनेनंतर कोणताही विकास कामे झाले नाहीत, त्यामुळे प्राधिकरण पूर्णपणे केले गेले आहे असं समाविष्ट गावांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध कापड बाजारपेठेतील सल्लग गावात उजगाव, मुळशिंगी, वलिवडे व चिंचवड ह्या गावात कमर्शियल व रेसिडेन्शियल मोठ्या प्रमाणात बांधकामे चालू आहेत व शेकडो बांधकामे प्राधिकरणाची परवानगी न घेता पूर्ण झालेले आहेत। त्याला कारणही आहे 2018 नंतर 100पेक्षा जास्त मिळकतीधारकांना प्राधिकरणाने साधी नोटीसही दिलेली नाही, तर काही मिळकतधारकांना नोटीस दिल्या आहेत। काही ठराविक बांधकामधारकांवर पंचनामे केले असून तर काही ठराविक बांधकामधारकांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे। त्यामुळे प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर अनेक शंका उपस्थित आहेत। प्राधिकरणाने आज अखेर विनापरवाना मिळकतीधारकावर कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आज सार्वजनिक रस्ते, नाले, गटरींचे बांधकामे झालेले आहेत। तसेच शासनाचे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे। शासकीय अधिकारी जर शासनाने महसूल बुडवण्याचं कारणीभूत असतील तर त्यांच्यावर खातेनीशी चौकशी होऊन शासकीय नियमानुसार कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे। अशाच आणखी बातम्या जाणण्यासाठी सिंधू स्टार चॅनल लाईक करा।